एक ट्रकवाल्यांना जेवण करण्यासाठी धाबा होता। तेथे प्रवाशांच्या गाड्या आणि प्रवासी रात्री उशिरापर्यंत थांबायचे आणि जेवण करून पुढे निघून जायचे। एक दिवस एक तरुण मुलगा टू व्हीलर गाडीवर आपल्या म्हाताऱ्या आईला त्या हॉटेलवर घेऊन आला आणि म्हणाला, गाडीचं पंक्चर काढून येतो, तोपर्यंत माझ्या आईला येथे बसू द्या। सकाळपासून संध्याकाळ झाली, ती म्हातारी महिला रडत होती आणि तिच्या मुलाची वाट पाहत होती, पण तिचा मुलगा काही परत आला नाही। शेवटी त्या हॉटेलच्या मालकाने तिला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। जसं हॉटेलच्या मालकाच्या वडिलांनी तिला पाहिलं, ते धावत गेले आणि तिच्या गळ्यात पडले। ते पाहून हॉटेलचा मालक चिडला आणि त्या बाईपासून वडिलांना दूर करणारच होता, पण त्यानंतर वडिलांनी जे सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। आजचा दिवस नेहमीसारखा सुरू झाला होता। सकाळी 9 वाजता हॉटेलचं दार उघडलं। नवीन आलेल्या लोकांची गर्दी बाहेर होती। हॉटेल नॅशनल हायवेच्या अगदी जवळ असल्यामुळे तिथे नेहमीच गर्दी असायची। जसं दार उघडलं, एक गाडी येऊन थांबली, ज्यात एक संपूर्ण कुटुंब होतं। ते सगळे उतरून धाब्यात आले आणि कामगारांनी त्यांचं स्वागत केलं। हॉटेलचा मालक बाहेरच बसला होता। सकाळपासून त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी होती। तो खूप रडला होता, पण का रडला होता हे त्यालाही समजलं नव्हतं। फक्त त्याचे अश्रू थांबत नव्हते। मन खूप विचित्र अवस्थेत होतं। तो आत जाऊन काउंटरवर बसला नाही, त्याऐवजी एका विश्वासू कर्मचाऱ्याला बसवलं होतं। थोड्याच वेळात एक बाईक त्याच्याजवळ येऊन थांबली। काही सांगण्याआधीच त्या तरुणाने आपल्या म्हाताऱ्या आईला त्याच्याजवळ बसवून सांगितलं, दादा, मी गाडीचं फक्त पंक्चर काढून येतो, आईला थोडं सांभाळा। हे सांगून तो दुसऱ्या दिशेने बाईक घेऊन निघून गेला। हॉटेलच्या मालकाने त्याच्या टायरकडे आश्चर्याने पाहिलं। जरी हवा थोडी कमी वाटत होती तरी टायर पूर्णपणे ठीक होते। त्याला गाड्यांच्या टायरची स्थिती ओळखण्याचा अनुभव होता। ती म्हातारी बाई त्याच्या बाजूला बसली आणि म्हणाली, मुलगा आहे। घरातून निघताना म्हणत होता की ट्रकवाल्यांच्या धाब्यावर थांबू, तिथेच गाडी थोडीशी तपासू। ती स्त्री चेहऱ्यावरून खूप निरागस वाटत होती। त्याने विचार करून तिला विचारलं, तुम्ही काही खाल्ले का? तिने मान हलवून नाही म्हटलं आणि बोलली, सकाळी थोडी शिळी भाकर खाल्ली होती, पण आता भूक लागली। मुलगा म्हणाला होता की एखाद्या धाब्यावर जेवायला घेऊन जाईल, कदाचित त्याची गाडी नीट करून आल्यावर इथेच काहीतरी खाऊ। त्याने मान डोलवली आणि गप्प बसला। थोड्या वेळात एक कामगार आतून आला आणि म्हणाला, साहेब, जे मोठं कुटुंब आलंय ते राहायला खोली मागत आहे, थोडे येऊन बोलून घ्या, काही भाव कमी जास्त करत आहे। त्याने मान डोलवली आणि त्या म्हातारीकडे पाहत म्हणाला, आई, तुम्ही इथे बसा, मी लगेच येतो, कुठे जाऊ नका। ती लगेच हात वर करून म्हणाली, हो बाळा, मी कुठे जाणार, माझ्या मुलाची वाट इथेच पाहायची आहे। कुठे इकडे तिकडे गेली तर तो पुन्हा ओरडेल। त्या वृद्ध म्हातारीचे बोलणे ऐकून तो शांतपणे मान हलवून आत गेला। त्याला असे तरुण अजिबात आवडत नाही जे आपल्या आईवर रागवतात। त्याने स्वतः लहानपणी आई गमावली होती। आई गमावण्याचं दुःख किती खोल आणि एकटं असतं हे तो जाणत होता। घरचं जेवण त्याच्या नशिबात नव्हतं। कदाचित म्हणूनच त्याने हॉटेल उघडलं होतं, जिथे आईच्या हातच्या जेवणासारखी चव तो लोकांना देऊ शकतो। त्याने मोठ्या डिग्रीधारक आचार्यांना कामावर ठेवलं नव्हतं, तर घरातल्या बायकांना काम दिलं होतं, ज्या आपल्या हातातून तयार होणाऱ्या प्रेमळ जेवणात आईच्या मायेचा स्वाद मिसळून ग्राहकांना प्रेमाने वाटतात। आज जाऊन त्याने त्या कुटुंबाचे जेवण खाण पूर्ण केलं, मग बाहेर आला, पण ती वृद्ध महिला कुठे दिसत नव्हती। त्याला काळजी वाटू लागली, कारण त्या मुलाने आपल्या आईला त्याच्या भरोश्यावर सोडून दिलं होतं आणि आता ती म्हातारी कुठेच दिसत नव्हती। त्याला पश्चाताप होऊ लागला की का त्याने तिला हॉटेलच्या आत बसवलं नाही। त्याने लगेच इकडे तिकडे नजर फिरवली, पण ती कुठे दिसत नव्हती। त्याचे हातपाय थंड पडू लागले होते। हॉटेलच्या दरवाजावर उभा राहून तो घाबरून मोठ्याने ओरडला, आई, बाहेर आहे का? त्याचा आवाज ऐकून 2-3 मुलं आणि स्टाफमधील काही लोक बाहेर आले। एका मुलाने विचारलं, काय झालं साहेब, सगळं ठीक आहे ना? तो लगेच म्हणाला, एक म्हातारी बाई गुलाबी साडीमध्ये आली होती, ती कुठे गेली माहीत आहे का? तिचा मुलगा तिला माझ्या हवाली करून गेला होता, आता तिची जबाबदारी माझी होती। एक तरुण म्हणाला, अरे भाऊ, जाऊ द्या, कदाचित तिचा मुलगा परत आला असेल आणि ती म्हातारी त्याच्यासोबत गेली असेल।
तो डोकं हलवत म्हणाला, नाही, मला कोणत्याही बाईकचा आवाज ऐकू आला नाही. तुम्ही लोक इकडे तिकडे बघा, शोधा, कुठे गेली ती म्हातारी आजी. त्याचं हृदय जोराजोरात धडकत होतं. त्या बाईचं अचानक गायब होणं त्याला फार अस्वस्थ करत होतं. त्याने सगळा परिसर पालथा घातला, पण तिचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. तो CCTV फुटेज तपासायला जाणार होता. इतक्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वळून पाहिलं तर ती म्हातारी बाईच होती. हातात काही फुलं घेऊन हसत उभ्या होत्या. ती त्याच्याकडे फुलं पुढं करत म्हणाली, बाळा, तू खूप चांगला आहे. मी पाहिलं कसं तू लोकांकडून कमी पैसे घेतो. मला फार छान वाटलं, म्हणून मी तुझ्यासाठी फुल तोडायला गेले होते. हे घे माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. आता काही खायला दे, मला भूक लागली. जेव्हा माझा मुलगा परत येईल तेव्हा तो तुला पैसे देईल. तो आश्चर्याने काळजीने म्हणाला, आई, तुम्ही पण ना कमाल केली. मी इतका वेळ तुम्हाला शोधत होतो. मला वाटलं तुम्ही हरवले आहात. म्हातारीने प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवला आणि हसून म्हणाली, अरे बाळा, एवढे घाबरतोस का? मी कुठे जाणार होते? मी जर म्हणाले होते ना मी कुठे जाणार नाही. जर गेले तर माझा मुलगा मला ओरडेल. आता काहीतरी मला खायला दे, मला औषध घ्यायचं आहे. हे बोलणं ऐकून त्याने तिचा हात धरला आणि तिला आत घेऊन आला. त्याने एका छान टेबलवर तिला बसवलं आणि म्हणाला, आई, सांगा काय खायचं, मी स्वतः तुम्हाला आणून देतो. ती लगेच म्हणाली, मला घशाचा त्रास असतो. मी फार तिखट खाऊ शकत नाही. काहीतरी साधं किंवा गोड आण. त्याने त्वरित विचारलं, तुम्हाला डायबिटीस आहे का? तिने हलकंसं मान हलवू म्हटलं, थोडा आहे, पण आता माझा मुलगा नाही, तो कुठे बघणार आहे. तू आण, मी थोडंसंच खाईन. तो हसत म्हणाला, छे, जर तुम्हाला शुगर आहे तर मी तुम्हाला गोड अजिबात देणार नाही. तुमच्यासाठी मी थोडी डाळ बनवतो. हे ऐकताच म्हातारीने लगेच तोंड वाकडं करत म्हटली, नको नको, मला डाळ खायची नाही. काहीतरी चांगलं मनाला बरं वाटेल असं, पण मिरची कमी पाहिजे, तिखट नाही खायचं. त्याने त्या म्हातारीकडे नीट पाहिलं. का कोण जाणे, त्या म्हातारीचे शब्द कुठेतरी ऐकलेले वाटले. त्याचे डोकं झटकून काउंटरकडे वळाला आणि लगेच एका कर्मचाऱ्याला साधा भात तयार करायला सांगितला, जेणेकरून ती बाई नीट जेवू शकेल. ती अजूनही त्याच्याकडे पाहत होती. त्याने हलकसं हसल्यावर तिनेही हसून नजर खाली झुकवली. का कुणास ठाऊक, तिच्या जवळ बसून त्याला एक वेगळं आपलेपण आणि शिकवण अनुभवायला मिळत होती. जणू तो त्यांना याआधी कुठेतरी भेटला आहे. त्याने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. खूप वेळ झाला होता. तिचा मुलगा आता घरी परत यायला हवा होता. त्याच्या हॉटेलपासून पंक्चरची दुकाने फार लांब नव्हती. मग त्याला इतका उशीर का होत होता, हाच विचार त्याला अस्वस्थ करत होता. काही विचार करून तो परत जाऊन त्या आईजवळ बसला आणि त्याने विचारलं, तुमच्याकडे मोबाईल फोन आहे का? तिने हातानेच नाही म्हणून सांगितलं आणि मग त्याला जवळ बोलावून ती म्हणाली, बाळा, मी माझ्या मुलाला सांगितलं होतं मला एक मोबाईल फोन घेऊन दे, पण तो ऐकत नाही. तो म्हणतो, आई, तुझं वय झालंय, आता तुला याची गरज नाही. तो लगेच म्हणाला, अगं, या वयात तर मोबाईल असणं अधिक गरजेचं आहे. जर तुम्ही कुठे हरवला तर काय होईल? त्या हळूच बोलल्या, तेच तर, एकदा झालं होतं, मी खरंच हरवले होते. मोठ्या अडचणीतून घरी पोहोचले. मुलाला तर खबरसुद्धा नव्हती. तो घरी बसून गाणी ऐकत होता. मी घरी पोहोचल्यावर उलट तो माझ्यावरच रागवला. म्हणाला, कुठे गेली होती? मी म्हटले, बाळा, मला एक मोबाईल घेऊन दे, जेणेकरून मला अडचण यायला नको. पण तो रागाने बोलला, माझ्याकडे एवढे फालतू पैसे नाही की तुझ्यावर खर्च करू. पण तूच सांग, जर त्या दिवशी मी लोकांना विचारत घरी आले नसते तर काय झालं असतं? कदाचित मी रस्त्यावर फिरत राहिले असते किंवा भीक मागत राहिले असते. त्याचं बोलणं ऐकून त्याने हळूच डोकं हलवलं आणि म्हणाला, काही अडचण असेल तर मला सांग. तुम्हाला पैशाची गरज आहे का? तुमचा मुलगा काय काम करतो? त्या हलकसं मान हलवून म्हणाल्या, अरे नाही बाळा, मी नाही घेऊ शकत. मी सुताराची कन्या आहे. आम्ही सुतार लोक पैसे घेत नाही, फक्त देतो. त्या बाईचं वाक्य का कोणास ठाऊक, पण त्याच्या मनाला स्पर्शून गेलं. तोही सुतारच होता. त्याने कधीच कोणासमोर हात पसरला नव्हता. नेहमी इतरांची मदत तो करत आला होता. त्यालाही हे माहीत नव्हतं की सुतार लोक देणारे असतात, घेणारे नाही. तो डोकं हलवून त्याच्याकडे पाहत म्हणाला, ठीक आहे आई, मी जेवण पाठवतो, तुम्ही खा आणि इथेच बसा. कुठे जाऊ नका. मला काही महत्त्वाचं काम आहे, ते करून मी परत येतो. ती बाई दोन्ही हात वर करून त्याला आशीर्वाद देत म्हणाली, देव तुला खूप सुखी ठेवेल. फक्त माझं मूल परत येऊ, मग आम्ही निघतो. माहीत नाही कुठे गेला आहे माझा मुलगा. तो शांतपणे डोकं हलवून आपल्या काउंटरवर जाऊन बसला.
तिच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालं होतं की तिच्याकडे तिच्या मुलाचा काही संपर्क नंबर नाही. आता त्याला खरी चिंता वाटू लागली होती. जसा जसा वेळ पुढे जात होता तशी तशी त्याची धडधड वाढत होती. दुपार झालेली होती पण तिचा मुलगा अजूनही परत आला नव्हता. त्याने आपल्या एका माणसाला पंक्चरच्या दुकानात पाठवलं होतं, पण तिथून उत्तर आलं. सकाळपासून शेकडो लोक आले पण कुणी लक्ष दिले नाही. तो स्वतःही त्या दुकानदाराकडे गेला आणि त्या तरुणाबद्दल सांगितलं, पण त्याचं उत्तर, नाही भाऊ, असं कुणी माझ्याकडे आलंच नाही असं होतं. आता त्याला खरंच भीती वाटू लागली. शेवटी तो मुलगा गेला कुठे? तो परत आला तर पाहिलं ती वृद्ध महिला दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावरून कळत होतं की आता तीही अस्वस्थ झाली आहे. त्याला पाहताच ती पटकन त्याच्याजवळ आली आणि विचारू लागली, काय झालं बाळा? काही पत्ता लागला का माझ्या मुलाचा? तो डोकं हलवून तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आई तुम्ही आतमध्ये चला, बाहेर खूप ऊन पडले. कदाचित थोडा पुढे गेला असेल, त्याच्या बाईकमध्ये काहीतरी मोठी अडचण आली असेल. ती म्हणाली, नाही बेटा, एवढं काही मोठं नव्हतं. तो तर फक्त हवा भरण्याबद्दल बोलत होता आणि काही छोटं मोठं काम होतं. यामध्ये एवढा वेळ लागत नाही. तिच्या आवाजातील वाढलेली चिंता ऐकून त्याची बेचैनी वाढू लागली. त्याने तिला आत बोलवलं आणि आपल्या एका मुलाच्या मदतीने तिला एका खोलीत विश्रांतीसाठी पाठवलं, जेणेकरून ती थोडा वेळ झोपू शकेल. वेळ हळूहळू सरकत होता. संध्याकाळचा अंधार दाटत चालला होता. ती बाई 2 ते 3 वेळा खाली येऊन गेली होती. यावेळी ती रडत आली होती. तिला पाहताच तो घाबरला आणि लगेच काउंटरमधून बाहेर आला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, माझा मुलगा आला का? मला खूप घाबरल्यासारखं वाटतंय. मला घरी जायचं आहे. माझं मूल उपाशी असेल, त्यानं काही खाल्लंही नसेल. तिची ममता आणि काळजी पाहून त्याला त्या मुलाचा खूप राग आला. कुणी इतका बेफिकीर कसा असू शकतो की आईलाच विसरून जाईल? आणि विसरलाही असेल तरी सकाळपासून आत्तापर्यंत वेळ काही कमी आहे का? त्याचा राग आणि संताप वाढत होता आणि ती बाई सतत रडत होती. त्याने तिला धरून खुर्चीवर बसवलं आणि थंड पाण्याची बाटली मागवली. बाटली तिच्या दिशेने करत म्हणाला, आई, अशा रडण्याने काही उपयोग होणार नाही. मी काहीतरी करतो, पण तुम्ही स्वतःला सावरून ठेवा. या रडण्यामुळे तुमची तब्येत अजून ढासळेल. माझ्याकडे फक्त औषध आणि गोळ्यांचा एक डोस आहे. जर सकाळपर्यंत औषध नाही मिळालं तर माझी तब्येत बिघडेल. माझे हातपाय जायला लागतात बेटा, काहीतरी कर. तो पटकन म्हणाला, आई, ती जी औषधं तू घेते त्याचा रॅपर आहे का तुझ्याकडे? मला दे, मी औषधं घेऊन येतो. तिने मान डोलवली आणि तिच्या पिशवीतून रॅपर काढून त्याला देताना म्हणाली, ही घे माझ्या शुगरची आणि घशाच्या दुखण्याची औषधं आहे. दोन्ही मागं बेटा, नाहीतर माझी तब्येत खूप बिघडेल. माझा मुलगा तसा येईल, आम्ही तुझा प्रत्येक रुपया फेडून टाकू. तो काही न बोलता तो रॅपर घेतला आणि आपल्या मुलाला औषधे आणायला पाठवले. आता तिला भूकही लागली होती. त्याने तिला आपल्याजवळ बसून जेवायला घातलं. कधी कधी ती जेवताना सुद्धा रडायला लागायची आणि तिच्या मुलाची आठवण काढून ढासळास रडायची. त्याचं मन त्या मुलावर रागाने भरून गेलं होतं. कुणी इतका निर्दय कसा असू शकतो? त्याचं मन आणि डोकं एकाच विचारात अडकलं होतं. त्याने आपले CCTV फुटेज तपासून पाहिले. तो फक्त हीच प्रार्थना करत होता की त्या गाडीचा नंबर तरी दिसावा. पण दुर्दैवाने असं काही झालं नाही. कॅमेऱ्यात फक्त गाडीचा पुढचा भाग दिसत होता, नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे इथेही त्याला काहीच मिळालं नाही. रात्र अजून गडद होत चालली होती. ती म्हातारी आता थकली होती. तिचे डोळे हळूहळू मिटत होते. कदाचित औषधांचा परिणाम होत होता. त्याने तिला पाहून म्हटले, आई, एक काम कर, माझ्या घरी चल. तुला इथे एकटीला सोडायला माझं मन तयार नाही. माहीत नाही का, तो त्या बाईशी कधीच कठोरपणे वागू शकला नव्हता, जेव्हा की तो सामान्यतः खूप कठोर स्वभावाचा माणूस होता. त्याच्या सगळ्या स्टाफला त्याचा दरारा असायचा. कुणीही त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलत नसायचे. पण त्या बाईसमोर तो अगदी बदलून गेला होता. त्याच्या हॉटेलमध्ये अनेक खोल्या होत्या जिथे ती रात्रभर थांबू शकली असली, पण तरी तिला एकटीला सोडायचं नव्हतं. त्याचं मन म्हणत होतं, जर रात्री तिला त्याची गरज भासली तर मग ती काय करेल? म्हणून त्याने तिला आपल्या घरी चालण्यास सुचवलं. पण ती ताबडतोब म्हणाली, नाही बेटा, मी घरी जाणार नाही. मी इथेच बाहेर बसते. माझा मुलगा येईल, त्याला विसरण्याची सवय आहे. तो नेहमी गोष्टी विसरतो. तिचं ते बोलणं ऐकून त्याला खूप वाईट वाटलं. तो तिला पाहत राहिला आणि म्हणाला, आई, जर त्याला यायचं असेल तर तो नक्की येईल. तो जर तुझी चौकशी करेल तर माझा स्टाफ मला फोन करेल. मी संपूर्ण रात्र जागून वाट पाहीन. तू काळजी करू नको.
पण तुला इथे एकटीला सोडून जाणं मला योग्य वाटत नाही. तू आजारी आहे, माझ्या घरी जाशील, आराम करशील तर तुला बरं वाटेल. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझं मन नाही मानत. मन मागतंय की तो नक्की येईल आणि मग तुला त्रास होईल. ती म्हातारी बाई थोडी काळजी दिसत होती. थोड्या वेळाने तिने मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्या सोबत येते. बाकी सगळं देवाच्या इच्छेने, असं म्हणून तिने तिचा पदर नीट केला आणि म्हणाली, मी तयार आहे बाळा, चल. त्याने मान हलवून आपल्या मॅनेजरला इशाऱ्याने बोलावले आणि गरजेच्या सूचना देऊन त्या म्हातारीला घेऊन घरी निघाला. ती त्याच्या कारच्या पुढच्या सीटवर बसली. ती म्हणाली, माझी खूप जुनी इच्छा होती की मोठ्या गाडीतून फिरावं. पाहिलंस का, आज देवाने ही इच्छा पण पूर्ण केली. फक्त माझा मुलगा सोबत असता तर आणखीनच बरं वाटलं असतं. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आशा होती आणि हृदयात वेदना होत्या. किती सुंदर आणि किती निष्पाप बाई होती ती. आणि आपल्यासारखी मुलं त्यांची किंमत करत नाही. त्याला आता पूर्ण विश्वास पटला की तो तरुण त्याच्या आईपासून पळून गेला होता. त्याला खूप वाईट वाटत होतं. आणि किंवा आता त्या बाईचं काय. त्या क्षणी त्याने ठरवलं, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तो तिची काळजी घेईल. देवानेच काही कारणाने तिला त्याच्याकडे पाठवलं असावं, नाहीतर तो मुलगा तिला दुसऱ्या एखाद्या धाब्यावर सोडून गेला असता. तो घरी पोहोचला तसाच तिने त्याचा हात धरला. त्याला जाणवलं की तो एक चांगला माणूस बनत चालला आहे. त्याचं घर लहान असलं तरी मनापासून सजवलेलं होतं. गाडी पोर्चमध्ये थांबली तेव्हा ती बाई आनंदाने म्हणाली, वा, तुझं घर तर खूप छान आहे. मला नेहमी असं घर पाहण्याची इच्छा होती. सिरियलमध्ये पाहायची. माझा मुलगा म्हणायचा, श्रीमंत लोकांची घरं असतात, तू खूप श्रीमंत आहे का. तो हसून खाली मान घालून म्हणाला, आई, मी श्रीमंत आहे का नाही माहीत नाही, पण इतकं नक्की सांगू शकतो की कधी कुणापुढे हात पसरला नाही. जे कमावलं त्यात समाधान मानलं आणि शक्य तितकं इतरांना दिलं. ती हसून म्हणाली, देव तुझ्या नशिबात अधिक भरभराट देव. आज तू माझी जी काळजी घेतली ते मी शब्दात सांगू शकत नाही. मी मनापासून तुला खूप आशीर्वाद दिलेत. फक्त देव करो माझा मुलगा मला न्यायला येवो. मला त्याची खूप काळजी लागली आहे. त्याला फक्त माझ्या हातचं जेवण आवडतं, बाहेरचं तर तो खातच नाही. तो फक्त हो म्हणाला आणि मनात मान हलवली. तिच्यासोबत गाडीतून खाली उतरला. एक क्षणभर विचार आला की हिला खरं सांगावं की तिचा मुलगा तिला कायमचा सोडून गेला आहे. पण ज्या प्रेमानं विश्वासानं ती त्याला आठवत होती, त्याचं ममतेनं नाव घेत होती, तो काही बोलू शकला नाही. त्याला वाटलं गप राहणंच योग्य आहे. त्याने तिचा हात धरून म्हटलं, आई, आता घरात जाऊया, मग तुला थोडा चहा देतो आणि तू विश्रांती घे. ती लगेच मान हलवून म्हणाली, नको बाळा, त्याची गरज नाही. मी आता थोडा वेळ फक्त झोप घेईन. फक्त माझ्या मुलाचा फोन आला की मला नक्की उठव. असं समजू नको की आई झोपली आहे, तू मला उठव. मी अर्ध्या रात्रीसुद्धा उठेन. माझ्या बाळाला वाट पाहू देऊ नको. तो काही बोलू शकला नाही. शांतपणे तिला घरात घेऊन गेला. तेवढ्यात त्याच्या वडिलांचा आवाज आला, आलास का? आम्ही कधीपासून तुझी वाट बघत होतो. तो म्हणाला, आज तुम्ही खूप उशीर केला. इतक्यात त्याने पाहिलं वडील अगदी त्याच्या समोर उभे होते. तो काही बोलणार इतक्यात वडील म्हणाले, ही बाई कोण आहे जी तुझ्या सोबत आहे? तो अजून उत्तर द्यायच्या तयारीत होता. तोच ती वृद्ध बाई अचानक मागे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. चेहरा उदास आणि थकलेला होता आणि त्याचे वडील जणू पुढचा श्वासही घेणं विसरले होते. तो आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत राहिला. तेवढ्यात अचानक वडील धावत त्या बाईकडे गेले आणि तिला मिठी मारून मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्याचं असं रडणं त्याच्या समजुतीच्या बाहेर होतं. ती बाई मात्र शांत होती, पण आता तिच्याही सुस्करा येऊ लागल्या होत्या. हे दोघे एकमेकांना ओळखतात, पण ही रडत का आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. ती बाई वयाने त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठी होती, पण तरीही त्याने तिला मिठी मारली नाही. त्याच्या अंगावर संकोच आला. एक विचित्र लाज वाटली. त्याने लगेच दोघांना वेगळं केलं आणि वडिलांकडे रागाने पाहत म्हणाला, हा काय बिनडोकपणा आहे बाबा? तुम्हाला काय झालंय? कसं वागता तुम्ही? थोडा तरी विचार करा. त्या आपल्या पाहुणे आहे. त्याचं बोलणं ऐकून वडील म्हणाले, ही पाहुणी नाही, ही आपल्या घराचा भाग आहे. मला माफ कर, मी तुझ्यासोबत हात जोडतो. तू कुठे गेली होती तुला माहिती आहे का? मी तुला कुठे कुठे शोधलं नाही. मग त्या बाईचा हात आपल्या छातीवर ठेवत म्हटलं, पाहिलंस माझं हृदय किती जोरात धडकतंय. त्याने लगेच आपल्या वडिलांना मागे ढकललं आणि म्हणाला, तुम्ही काय बोलताय? ही बाई आज माझ्या धाब्यावर आपल्या मुलासोबत आली होती आणि चुकून तिथे थांबली. ही आपल्या घरची सदस्य कशी असू शकते? तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे.
वडिलांनी हलकं डोकं हलवत सांगितलं, आम्ही ती दुसरी तिसरी कुणी नाही, तुझी आई आहे. तुझी आई आणि माझी बायको सौमित्र आहे. असं म्हणत वडील जमिनीवर बसले. ती बाई पुढे येत म्हणाली, तू ठीक आहे ना? मला विश्वास नाही की तू जिवंत आहे. त्याचं बोलणं ऐकून त्याला एकामागून एक धक्के बसत होते. ही बाई त्याची आई आहे, पण त्याला तर लहानपणापासून हे सांगण्यात आलं होतं की त्याची आई मरण पावली आहे. मग ही जिवंत कशी असू शकते? ती बाई रडत रडत म्हणाली, माफ कर, मला तुझ्यानंतर मी दुसरं लग्न केलं. माझा एक मुलगा आहे. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. वडील म्हणाले, नाही, यात तुझी काही चूक नाही. तू योग्यच केलं, दुसरं लग्न केलं ते. यात चांगलं वाईट काय आहे हे त्याला समजलं नाही. पण तो खूप आनंदी होता की या वयात ती त्याला पुन्हा सापडली. बघ, माझे हात थरथरत आहे, वडील म्हणाले. आता तो दोघांच्या शेजारी बसला आणि वडिलांकडे पाहत म्हणाला, तुम्ही दोघं काय बोलत आहात? कृपया मलाही सांगा. तुम्ही तर म्हणाला होता की आई आता या जगात नाही. यावर वडील ताबडतोब म्हणाले, मला वाटलं होतं की तुझी आई या जगात नसेल, पण माझ्या अंतःकरणात कायमच वाटत राहिलं की ती जिवंत आहे. खरं तर मी आणि तुझी आई, तुला माहीत आहे, आम्ही दोघे बॉम्बस्फोटात एकमेकांपासून वेगळे झालो होतो. ती कुठे गेली आणि मी कुठे पोहोचलो हे मलाही कळलं नाही. माझ्या मित्राने मला वाचवलं, पण मी तुझ्या आईला शोधत राहिलो. ती सापडली नाही. मला वाटलं ती गेली आणि तिचं शरीरही या अपघातात नष्ट झालं. म्हणून मी तिला समजून घेतलं की ती आता या आयुष्यात नाही आणि तिच्या आठवणीसोबत उरलेलं आयुष्य जगायचं ठरवलं. मी पुन्हा लग्न केलं नाही कारण मला वाटलं की मी तिला गमावली आहे. यावरती बाई ताबडतोब म्हणाली, माझंही अगदी तसंच झालं. मलाही वाटलं की माझा नवरा आता या जगात नाही, म्हणून ज्याने माझे प्राण वाचवले तिच्याशी मी लग्न केलं. हे सगळं नकळत झालं. मी देवाला साक्ष ठेवून सांगते की मला अजिबात कल्पना नव्हती की माझा पहिला नवरा जिवंत आहे. हे ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निसर्ग असं देखील करू शकतो हे त्याने कधी कल्पना केली नव्हती. लहानपणापासून त्याने आईचं प्रेम, माया यांना खूप मिस केलं होतं. आयुष्यात खूप संघर्ष केला होता. आज त्यांना पाहून त्याचे अश्रू थांबेना. त्याने त्यांना आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि खूप वेळ त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिला. ती एकच वाक्य म्हणत होती, मी तुला खूप आठवत होते. तुला माहिती आहे, जेव्हा माझा दुसरा मुलगा झाला तरी मला समाधान मिळाले नाही. मी सतत हेच विचारत करत होते की माझा पहिला मुलगा कसा असेल. आज तुला जिवंत आणि सुरक्षित पाहून मला माझा देवावर विश्वास बसला की तो काहीही करू शकतो. हॉटेलच्या मालकाने त्यांना प्रेमाने घट्ट मिठी मारली. तो त्याच्या आईवर रागावला नव्हता आणि वडिलांवर देखील नाही, कारण ते दोघेही निष्पाप होते. त्यांनी तेच केलं जे त्यांना त्यावेळेस योग्य वाटलं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.